नमो नमः। अस्मिन् पाठे पुनश्च सर्वेषां स्वागतम्। मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं की वाचकतेचे नियंत्रक असे काही घटक असतात. ते कोणते ते आपण आता इथे पाहूया. संयोगो विप्रयोगश्च साहचर्यं विरोधिता अर्थः प्रकरणं लिंगम. खरं तर हा उच्चार अर्थः प्रकरणं लिंगम असा करायला पाहिजे. शब्दस्यान्यस्य सन्निधिः सामर्थ्यमौचितीदेशः कालो व्यक्तिस्वरादयः शब्दार्थस्यानवच्छेदे विशेषस्मृतिहेतवः. आता यांनी वाचकत्वाचं नियामकत्व कसं होतं ते पाहूया. जसा पहिला आहे संयोग. त्याचं उदाहरण दिले खाली. सशंखचक्रो हरिः अशंखचक्रो हरिः इत्युच्यते. अर्थात हरी हा शब्द कुणीतरी बोलला म्हटला तर इथे हरी शब्दाचे अर्थ काय काय आहेत. तर हरी शब्दाचे अर्थ आहेत एक तर विष्णू माहिती आहे आपल्याला, त्यानंतर हरी नावाची कोणी व्यक्ती, तसंच हरी म्हणजे सिंहालाही म्हणतात, हरी म्हणजे माकड, असे हरी शब्दाचे अनेक अर्थ होतात. पण जेव्हा हरी असं म्हटलं जातं तेव्हा आपल्या पुढे काय येतं तर विष्णू हाच प्रथम येतो. का तर इथे नियामक काय आहे संयोग. मग तिथे कोण हरी म्हणल्यानंतर काय सांगतो माणूस सशंखचक्रो हरिही म्हणजे शंखचक्र सहित असणारा तो हरी. म्हणजे इथे वाचकत्वाचं नियामक काय झालं संयोग. संयोग याचा अर्थ काय तर शंख आणि चक्र हे कायम ज्याच्या हातामध्ये असतात त्यांचा संयोग ज्याच्याशी असतो ती व्यक्ती आपल्यासमोर येते, तो अर्थ आपल्यासमोर येतो. तसंच एखाद्या वाक्यामध्ये एखाद्याने हरिही पण कसा अशंखचक्रो हरिही असा जर उल्लेख केला तर त्या ठिकाणी शंखचक्रयुक्त हरिही म्हणजे विष्णू अपेक्षित नाही हे समजतं. म्हणजे या ठिकाणी त्यांचा विप्रयोग हा इथे काय झालेला आहे नियामक झालेला आहे. पुढचं आहे साहचर्य. साहचर्य म्हणजे एकत्रित असणं. जसं रामलक्ष्मणौ असं म्हणल्यानंतर अनेक राम आणि अनेक लक्ष्मण असतील पण आपल्या डोळ्यासमोर येतात ते दशरथपुत्र रामलक्ष्मण. का तर त्यांचं साहचर्य एकत्र राहणं हे प्रसिद्ध आहे म्हणून. पुढचं नियामक आहे विरोध. याचं उदाहरण दिलेलं आहे रामार्जुनयोः गतिः तेषां तयोः वा. म्हणजे कुणाबद्दल बोलत असताना ते कसे आहेत तर रामार्जुनांसारखे आहेत. आता राम आणि अर्जुन यांच्यामध्ये साहचर्य तर नाही, मग काय आहे तर प्रसिद्ध आहे तो विरोध. कोणामध्ये तर राम याच्याने आता इथे कोण लक्षात आला आपल्याला तर भार्गवराम म्हणजे परशुराम आणि अर्जुन म्हणजे सहस्रार्जुन यांच्यामधला विरोध हा काय आहे प्रसिद्ध आहे. त्या प्रसिद्ध विरोधामुळे त्यांचा इथे उल्लेख आहे किंवा नियामक होतं. कुठलाही राम किंवा जो दाशरथी राम आहे तो अर्थ इथं येत नाही किंवा महाभारतातला अर्जुन आहे तोही अर्थ इथं येत नाही. कारण रामार्जुन हे एकत्र उच्चारल्यामुळे ज्यांच्यामध्ये विरोध आहे असेच ते हे लक्षात येतं. यानंतरचं नियामक आहे अर्थ. अर्थात वाक्यसमभिव्याहार म्हणजे स्थाणुं भज भवच्छेदे हे याचं उदाहरण आहे. स्थाणू शब्दाचे अर्थ होतात दोन, एक शंकर आणि दुसरा अर्थ खांब. आता जेव्हा भवच्छिदे असं म्हटलेलं आहे तर भवच्छिद भव याचा अर्थ संसार, संसाराचा
नाश करण्यासाठी, लय करण्यासाठी स्थाणूची आराधना कर. तर इथे शिवाशिवाय दुसरा अर्थ येऊ शकतो का? नाही, कारण स्थाणू संसार नाशासाठी कोण सबल आहे? तर अर्थातच स्थाणू म्हणजे शिव. यानंतर येतं ते प्रकरण नियामक. याचं उदाहरण दिलेलं आहे सर्वं जानाति देव. म्हणजे इथे संवाद चाललेला आहे. प्रायः संस्कृत नाटकांमध्ये आपल्याला दिसतो हा, की राजाला देव असं संबोधन असतं. तर ज्यांच्या दोघांमध्ये संवाद चाललेला आहे त्यातील एक दुसऱ्याला जेव्हा म्हणतो की सर्वं जानाति देव, किंवा आपण तिथे असो तर आपल्याला जर म्हणत असेल कोणी सर्वं जानाति देव, तर इथं देव या शब्दाचा अर्थ अनेक देव आपल्याला माहिती आहेत, तो तर आहेच आहे, पण इथे काय अर्थ येणार? युष्मद अर्थ, म्हणजे जो महाराज आहे. युष्मद याचा अर्थ तुम्ही, आपण, समोरच्या व्यक्तीला उद्देशून म्हटलेलं आहे. हे इथं लक्षात येतं. कशावरून? प्रकरणावरून. प्रकरण काय? तर त्या दोघांचा संवाद चालू आहे, हेच तिथं प्रकरण आहे. यानंतरचं नियामक आहे लिंग. लिंग ह्याचा अर्थ चिन्ह, निदर्शक असं चिन्ह. जसं कुपितो मकरध्वजः. कुपिता कोण? मकरध्वजः. तर या ठिकाणी मकर हा ज्याचा ध्वज आहे असा तो, दुसरा कोणी असूच शकत नाही, तर तो कोण आहे? कामदेव आहे. हे तिथे लक्षात येतं. जे इथे हे चिन्ह दिलं त्याचं, म्हणून कामदेव हाच अर्थ येतो. पुढचं नियामक आहे शब्दस्यान्यस्य सन्निधिः. म्हणजे दुसऱ्या शब्दाच्या सान्निध्याने कळणारा अर्थ. जसं देवस्य पुरारातेः. पुराराती, पुराराती म्हणजे पुराचा शत्रू. तो पुराराती हा शब्द शंकराच्या बाबतीतही आहे आणि त्याचा दुसरा अर्थ होतो इंद्रसुद्धा. इंद्राला पण पुरंदर म्हणतात, म्हणजे पुरांचा नाश करणारा असंच म्हणतात. मग आता इथे नेमका कोणता अर्थ घ्यायचा? तर देवस्य. देव हा जो शब्द आहे, या देव शब्दाच्या सान्निध्यामुळे इथे शिव हाच अर्थ येतो. कारण देव हा अर्थ, म्हणजे देव हा शब्द नुसता जेव्हा उपयोगीला जातो त्यावेळेला त्याचा अर्थ महादेव असाच असतो. त्यामुळे इथे अन्य शब्दसन्निधींनी काय झालेलं आहे? शंकर हा पुराराती शब्दाचा अर्थ निश्चित झालेला आहे. यानंतरचं आहे सामर्थ्य. जसं उदाहरण दिलेलं आहे मधुना मत्तः कोकिलः. तर इथे मधु या कारणामुळे कोकिळा मत्त झाला. कोकिळ हा पक्षी मत्त झाला म्हणजे आनंदित झाला. आता कोकिळ आनंदित होण्यासाठी कशाची आवश्यकता लागते? तर त्याला आनंदित करण्याचं सामर्थ्य हे मधु म्हणजे मधामध्ये नाही, तर कशामध्ये आहे? वसंत ऋतू. म्हणजे इथे मधु या शब्दाने वसंत ऋतू हाच अर्थ निश्चित केला जातो. हा अर्थनिश्चितीचं हे काय आहे? नियामक आहे इथे सामर्थ्य. म्हणजे मधु शब्दाचे जे दोन अर्थ होते, एक मध आणि दुसरा वसंत ऋतू, तर यातला वसंत ऋतू हाच अर्थ स्वीकारायचा, हे आपल्याला यावरून कळतं. यानंतरचं नियामक आहे ते म्हणजे औचिती, म्हणजेच औचित्य. याचं उदाहरण दिलेलं आहे पातु वो दयितामुखम. दयितामुख याचा अर्थ काय होतो? तर पत्नीचे मुख हा एक अर्थ होतो, आणि दयितामुख म्हणजे तिची अनुकूलता हा पण त्याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी तिचं मुख पाहून काय करणार आहे? काहीच नाही. याचाच अर्थ तिथे दुसरा अर्थ जो आहे तो आहे तिची अनुकूलता
तिचं आभिमुख्य हा जो अर्थ आहे हा अर्थ इथं निश्चित केला जातो औचित्याने. यानंतरचा नियामक आहे देश, म्हणजे स्थान. कोणत्या स्थानी हे बोललं जातंय, सांगितलं जातंय ते स्थान. जसं उदाहरण दिलंय की एखाद्या राजधानीमध्ये राजासमोर जाऊन म्हटलंय कोणी, किंवा राजधानीतली लोक एकमेकांशी बोलतायत, भाति यत्र परमेश्वरः. तर या ठिकाणी परमेश्वर शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे देव, ईश्वर. आणि दुसरा अर्थ राजाला सुद्धा म्हटला जातो परमेश्वर इथे असा. मग इथे कोणता अर्थ घ्यायचा, तर इथं भाति अत्र या देशवाचक शब्दावरून काय कळलेलं आहे की या ठिकाणी असं म्हटल्यावरून इथे राजा हाच अर्थ घ्यायचा आहे. ही अर्थनिश्चिती झाली. आता काल कसा नियामक होतो, तर चित्रभानु भाती असं म्हटलं. आता चित्रभानु याचा अर्थ, भानु म्हणजे किरण, ज्याचे किरण अनेक रंगी आहेत असा, किंवा आकर्षक किरणांचा असा अर्थ होतो. मग जेव्हा हे वाक्य दिवसा उच्चारलं जातं तेव्हा त्यावरून किरण असलेला रवी, सूर्य हा अर्थ येतो. हेच जर रात्री उच्चारलं तर इथं त्याचा अर्थ अग्नी असा येतो. म्हणजे इथे काल हा काय झाला, अर्थनिश्चितीचा नियामक झाला. यानंतरचा नियामक आहे ते म्हणजे व्यक्ती. कसा उपयोग केला आहे त्यावरून. उदाहरण दिलं इथं मित्रम भाती. आता मित्रम हे काय झालं, नपुंसकलिंग झालं. नपुंसकलिंगामुळं मित्र या शब्दाचे अर्थ दोन आहेत. मित्र म्हणजे सूर्य, मित्र म्हणजे मित्र सुहृद. मग इथे कोणता, तर जो पुल्लिंगामध्ये मित्र शब्द आहे तो सूर्यवाचक आहे, आणि जो नपुंसकलिंगामध्ये मित्र शब्द आहे तो सुहृदवाचक आहे. त्यामुळे इथे या व्यक्त करण्यावरूनच ती व्यक्ती कोण, तर सुहृद हा अर्थ इथे निश्चित झाला. यानंतरचा नियामक आहे ते स्वर. हा स्वरासहित उच्चारणाचा भाग प्रायः वेदांमध्ये येतो. त्यातलंच हे उदाहरण आहे इंद्रशत्रू विजयस्व असं एक वाक्य आहे. तर इथे थोडीशी कथा आहे याच्यामागे. वृत्रासुराच्या मोठ्या भावाला इंद्राने मारलं म्हणून त्याचे वडील इंद्राला मारणारा मुलगा व्हावा, शत्रू व्हावा म्हणून अनुष्ठान करू लागले. आणि ज्या वेळेला यज्ञामध्ये आहुती द्यायची तर त्यावेळेला त्यांचा स्वर चुकला. शब्द तोच राहिला इंद्रशत्रू, पण तो काय अनुदात्त उदात्त चुकीचे झाले. आणि त्याचा परिणाम म्हणजे काय, तर त्याचा अर्थ कसा झाला, इंद्राला मारणारा शत्रू नाही तर इंद्राचा शत्रू म्हणजे इंद्र ज्याला मारेल असा शत्रू निर्माण हो. आणि त्यामुळे झाला वृत्रासुर. पुढे जाऊन वृत्रासुराचा वध इंद्राने केला. तर स्वरांमुळे हे इथे काय झालं, नियामक काय झाले, इथे स्वर झाले. दुसरं लौकिक उदाहरण दिलेलं आहे ते आपल्या बोलण्याच्या थोड्याशा टोनवरनं पण कळतं. अशा प्रकारचं आहे, अशा प्रकारचं ते, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्याचं इतर भाग सगळा वगळून जो आपल्याला मुख्य दाखवायचा असतो तो दाखवता येतो. अशी उदाहरणं आपल्याकडे, म्हणजे अशा प्रकारचा इतक्या गुणांनी युक्त असलेल्या राजाची ही अवस्था व्हावी असं जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेला त्याचे औदार्यादी गुण प्रामुख्याने समोर येतात. तर इथे नियंत्रक काय होतं, तर नियंत्रक स्वर, बोलणाऱ्याचा सूर हा नियंत्रक होतो. याप्रमाणे ही यादी अजून मोठी आहे. यामध्ये अभिनय वगैरे सगळं काही येतं. तर याप्रमाणे हे वाचकत्वाचे नियंत्रक होतात. आता
हा जो अर्थ नियंत्रित करून दिला जातो तो अर्थ कोणत्या वृत्तीने कळतो? अभिधा वृत्ती ती कळू शकत नाही, कारण तीच नियंत्रित झालेली आहे. ती 2 अर्थ देते, पण 2 मधला हाच निश्चित हे देण्याचं सामर्थ्य त्या अभिधेचं नाही. लक्षणा नाही, कारण इथे मुख्यार्थाचा बाध वगैरे काहीच नाही आहे, त्यामुळे तीही नाही. मग राहता राहिली की जिला अशा काही अटी नाहीत अशी, आणि त्या तशा बोलण्यातून जे एक सौंदर्य अलौकिक प्रकट होतं साहित्याचं, त्या सगळ्यावरून तिथं फक्त काय आहे तर व्यंजनेचाच व्यापार आहे, इतर कुणाचा असूच शकत नाही. ह्याच गोष्टीला आणखी स्पष्ट करण्यासाठी एक सुंदर श्लोक इथे आपल्यासमोर दिलेला आहे. भद्रात्मनो दुरधिरोह तनोर्विशाल वंशोन्नतेः कृतशिलीमुखसंग्रहस्य यस्यानुपप्लवगतेः परवारणस्य दानाम्बुसेकसुभगः सततं करोभूत. या ठिकाणी अनेक श्लिष्ट शब्द आहेत. म्हणजे साधारणतः ज्या ठिकाणी श्लेष अलंकार आहे त्या ठिकाणी आपल्याला हे व्यंजनेचं सौंदर्य आणि अभिधेचं नियंत्रित्व हे दोन्ही पण पाहायला मिळतं. तर या ठिकाणी बघा, हा जो श्लोक आहे हा श्लोक हत्तीचंही वर्णन करतो आहे आणि राजाचंही वर्णन करतो आहे. भद्र आत्मनः, भद्र वंशातला, भद्र जातीचा जो हत्ती आहे तो श्रेष्ठ मानला जातो, चांगला मानला जातो. तसंच तो कसा? दुरधिरोह तनोः विशाल वंशोन्नतेः. कसा आहे तो? तर त्याची तनू कशी आहे? दुरधिरोह म्हणजे ज्याच्यावर चढाई करणं, चढणं हे खूप अवघड आहे असा उन्नत, आणि विशाल वंशोन्नते म्हणजे उत्तम वंशातला, उत्तम कुळातला असा तो हत्ती. शिलीमुख कृत शिलीमुख संग्रहस्य. शिलीमुख याचा अर्थ भुंगे. तर भुंग्यांचा संग्रह ज्याच्या, म्हणजे भुंग्यांचा समूह ज्याच्याजवळ आहे. आता हा समूह केव्हा असतो? तर ज्या वेळेला हत्ती हा त्याच्या यौवनातल्या मदमस्त अवस्थेत असतो आणि त्यावेळेला त्याच्या गंडस्थळातून मदस्राव होत असतो. त्या मदस्रावाच्या सुगंधाने हे भुंगे तिथे आलेले असतात. तर असा यस्यानुपप्लवगतेः परवारणस्य, अर्थात ज्याची गती अप्रतिहत आहे, म्हणजे ज्याला कुठे जाण्यापासून कुणी अडवू शकत नाही असा परवारणस्य. परवारण, पर याचा अर्थ श्रेष्ठ असा, वारण म्हणजे हत्ती. अशा हत्तीचा दानाम्बुसेक सुभगः. दानाम्बू, दानाम्बू म्हणजे ते जे त्याच्या मदाचे बिंदू आहेत त्या बिंदूंनी अतिशय सुभग, सौंदर्ययुक्त म्हणता येईल आपल्याला, अशी त्याची करः अभूत. कर म्हणजे इथे सोंड, अशी त्याची सोंड आहे. असं कुणाच्या याच्यामध्ये? हत्तीच्या पक्षामध्ये अर्थ लागतो. आता हेच शब्द राजाकडे सुद्धा लागू होतात. कसे? तर भद्रात्मतः, भद्रात्मन म्हणजे काय झाला की जो विशाल हृदयाचा आहे असा. दुरधिरोह तनोः, ज्याचं राज्य इतकं सुरक्षित आहे, सैन्य इतकं चांगलं आहे की याच्यावर चढाई करून जाणं सहजता शक्य नाही. विशाल वंशोन्नतेः, अत्यंत मोठ्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे, उन्नत वंशामधला आहे, उत्कृष्ट वंशातला आहे. कृत शिलीमुख संग्रहस्य. आता इथे शिलीमुखचा अर्थ होतो भाला.
ज्याच्या संग्रहामध्ये शस्त्रांच्या अनेक भाले आहेत असा. यस्य अनुपप्लवगतेः, ज्याच्या बुद्धीला म्हणजे तो शस्त्रास्त्र संपन्नही आहे, उत्तम कुळातलाही आहे, उदार हृदयाचाही आहे, पण त्याचबरोबर तीक्ष्ण बुद्धीचा आहे. त्याच्या बुद्धीला कुठलाही अटकाव नाही असा परवारणस्य. आता इथे पर या शब्दाचा अर्थ शत्रू, शत्रूचं वारण करण्यात, शत्रूला पळवून लावण्यात किंवा त्याचं दमन करण्यात जो निष्णात आहे असा. असा तो राजाचा जो हात आहे, कर आहे, तो सतत केलेल्या दानांबुसेक, दान म्हणजे दान देण्यासाठी, हे तुम्हाला दिलं असं म्हणून पाणी सोडणं अशी एक आपल्याकडे पद्धत आहे. त्याला म्हणतात अंबू, दानांबू. अंबू म्हणजे पाणी. तर सतत असं पाणी सोडत असल्यामुळे तो हात अतिशय काय झालेला आहे, सुंदर झालेला आहे. सुंदर आता सौंदर्य इथे कोणत्या अर्थाने, तर सगळ्यांना अभिलषित असणारा असा आहे. आता या ठिकाणी जर बघा सौंदर्य, काव्य सौंदर्य कसं आहे की जर अभिधेने हत्ती पक्षातला अर्थ दिला तर ती राजा पक्षातला देऊ शकत नाही. मग राजा पक्षामधला अर्थ कोण देतं, तर ती व्यंजना देते. लक्षणा देऊ शकत नाही, कारण इथे कुठलाच अर्थाचा बाध होत नाही. हा फरक लक्षात घ्यायचा आहे आपण. जर राजा पक्षामधला अर्थ अभिधेने दिला म्हणावे, तर हत्ती पक्षामधला अर्थ कुणी दिला तर पुन्हा एकच उत्तर येतं, व्यंजनेने. आता व्यंजनेची अर्थव्यंजकता कशी येते बघा. हे दोन्हीही अर्थ तितक्याच समान ताकदीने आपल्यासमोर येतात आणि यातून सौंदर्य हे होतं की इथे राजाला हत्तीची उपमा दिलेली आहे. म्हणजे त्यांच्यामधला जो उपमानोपमेय भाव आहे तो देखील इथे समोर येतो. ही जी साहित्यातली सुंदरता आहे, ही सुंदरता इथे या व्यंजनेनी आणून दिलेली आहे. अशी ही व्यंजना ज्या शब्दांवरून प्रकट झाली तो शब्द व्यंजक शब्द म्हटला जातो. ठीक आहे. तद्युक्तो व्यंजक शब्द. आणि जसा हा शब्द व्यंजक होतो तसंच तत्सहकारितया, त्याच्या सहकार्याने अर्थसुद्धा व्यंजक होतो. तोही आपण आत्ता पाहिला. कसा व्यंजक होतो, तर ज्या वेळेला हे दोन्ही पक्ष आपल्यासमोर येतात, हे दोन्ही अर्थ आपल्यासमोर येतात, त्यावेळेला त्याच्यातून या दोघांमधला जो उपमानोपमेय भाव आहे तो नवीन अर्थ आपल्यासमोर येतो. हा अर्थावरून आलेला अर्थ आहे. त्यामुळे इथे अर्थसुद्धा व्यंजक झालेला आहे. तर याप्रमाणे इथे आपला दुसरा उल्हास हा संपलेला आहे. धन्यवाद.